नमस्कार. मी वैशाली. आपल्या रोजच्या पोळ्या अगदी 24 तास मऊसूत राहण्यासाठी मी काय करते ते सांगायचाच प्रयत्न करणार आहे. पोळीचा जो डबा आहे त्याच्या आकारात कापून घेतलेली ही कापडं आहेत. ही कॉटनच्या कापडांपासून मी हे गोल बनवलेले आहेत आणि याला सगळ्या बाजूंनी मी नंतर घरीच टीप मारलेली आहे. आत्ता ही कापडं थोडीशी खराब झालेली आहेत आणि ही परत परत मी वापरत असते. त्यासाठी या कापडांची स्वच्छता मी कशी करते ते आधी तुम्हाला सांगते. गॅसच्या सगळ्यात मोठ्या बर्नरचा वापर करायचा आहे. त्यासाठी आत्ता गॅस चालू केला आहे. याच्यावर एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पाणी घातलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून व्हिनेगर, 1 टेबलस्पून बेकिंग सोडा आणि 1 टेबलस्पून मीठ घातलं आहे. आपण रोजचं स्वयंपाकाला जे मीठ वापरतो तेच हे रोजचं मीठ आहे. आता सुरुवातीला तुम्हाला जी कापडं दाखवलेली होती ती कापडं या मिश्रणामध्ये बुडवायची. आपल्या रोजच्या पोळ्या करताना आपण त्याच्यामध्ये तेल घातलेलं असतं, कधी पोळीवर तेल लावलेलं असतं, कधीतरी पराठे करतो त्या पराठ्यांमध्ये तूप वापरलेलं असतं, कधीतरी त्यात हळदसुद्धा घातलेली असते. अशा वेळेस या सगळ्या गोष्टी नकळत या कापडाला चिकटलेल्या असतात. गरम पाण्यातच ही कापडं अशी उकळून घेतल्यानंतर त्या कापडावरचे डाग कमी होऊन ती स्वच्छ होतात. ही कापडं उकळत असताना तुम्ही जर का नीट बघितलं असेल तर आपण पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साबण वापरलेला नाही आहे. कारण खूपदा त्या साबणाचा जो वास असतो तो त्या कापडांमध्ये उतरतो आणि तोच नंतर साबणाचा वास आपल्या पोळ्यांनासुद्धा यायची शक्यता असते. हे उकळताना एकाच गोष्टीची काळजी घ्यायची. कापड हे प्रत्येक कापड हे व्यवस्थित वरखाली करत जायचं आहे. म्हणजे सगळ्या बाजूंनी ती कापडं उकळली जातात आणि त्यामुळे आपोआपच ती निर्जंतुकसुद्धा होतात. आणि एकंदरीत 10 मिनटं ही कापडं आपण अशी उकळून घेणार आहोत. 10 मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि ही कापडं आता या पाण्यातनं बाहेर काढायची आहेत. कापड उकळून घेतलेल्या या पाण्यामध्ये आपण बेकिंग सोडा, व्हिनेगर घातलेलं आहे. त्यामुळे गरम असतानाच हे पाणी लगेच आपल्या किचन सिंकमध्ये ओतायचं. गरम पाण्यातनं ही कापडं काढून आपण साध्या पाण्यात ठेवलेली आहेत. पण अजूनही ही कापडं आपल्याला जरी नजरेला अशी स्वच्छ दिसली तरी ती स्वच्छ नसतात. त्यासाठी हे प्रत्येक कापड आपल्याला एका ब्रशच्या साहाय्याने घासून घ्यायचं असतं. आत्ता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी इथे टबात इथे बाजूला पाणी वगैरे घेऊन असं करते. पण एरवी मी हे अगदी पटकन होणारं काम आहे. अगदी 5 मिनटात हे काम माझं एरवी होतं. या ब्रशचे जे दाते आहेत ते सुद्धा खूप असे कडक नाही आहेत, तर थोडेसे सॉफ्टच असे ते दाते आहेत. त्यामुळे कापड फाटतही नाही आणि गेले अनेक दिवस ही कापडं मी छानपैकी अशी वापरू शकते आहे. काहींना वाटेल हे किती कंटाळवाणं काम आहे, यापेक्षा ॲल्युमिनियम फॉईल किंवा टिश्यू पेपर यांचा वापर केला तर चालतं आहे की. पण मला स्वतःला वाटतं की पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण हे पाऊल उचललं पाहिजे आणि कुठलाही कंटाळा न करता अगदी प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष मी हे काम करते आहे. यातली काही कापडं तर 4 वर्ष झाली आहे मी अजूनही वापरते आहे. आणि नंतर आता हे जे उरलेलं पाणी आहे हे मीच गेली अनेक वर्ष माझ्या झाडांना घालते आहे. माझ्या झाडांना आजपर्यंत तरी काहीही इजा या पाण्यामुळे झालेली नाही. ब्रशच्या साहाय्याने ही घासलेली कापडं बघा, अगदी छान स्वच्छ अशी आपली कापडं निघालेली आहेत. एक सुचवेन, शक्यतो कापडं ही पांढरा रंग त्याच्यामध्ये जास्त असेल अशी घ्या. म्हणजे ती कितपत खराब झाली आहेत, स्वच्छ झाली आहेत हे आपल्याला अगदी साध्या आपल्या नजरेलासुद्धा पटकन लक्षात येतं. कापड थोडं जाड व्हावं म्हणून एकावर एकाच आकाराची 2 कापडं मी ठेवलेली आहेत आणि सगळ्या बाजूंनी त्याला टीप मारली आहे आणि मध्ये सुद्धा चौकोन असे करून त्याला टीप मारली आहे. म्हणजे ती कापडं एकदम घट्ट अशी बसतात. आणि 1 मीटरमध्ये माझे 14 तुकडे तयार झाले होते. त्या 14 तुकड्यांपासून मी 7 कापडं तयार केलेली आहेत. आणि नंतर परत एकदा स्वच्छ पाण्यातनं मी ही कापडं पिळून घेते आणि कडक वाळवते. आठवड्याला 4 कापडं मला लागतात. रोजचं कापड धुताना आपण नुसतं ते
पाण्याने धुतलं तरीही चालतं. फक्त आठवड्यातून एकदा ही चारीही कापडं मी दाखवले त्याप्रमाणे गरम पाण्यातनं बुडवून स्वच्छ करावी लागतात. तुमच्या घरातच वेगळ्या वेगळ्या प्रकारातली पांढऱ्या रंगामध्ये जाणारी अशी कॉटनची कापडं असतील तर तुम्ही अगदी एक कापड वरती वेगळं खालती वेगळं असं करूनही ही कापडं घरच्या घरी तयार करू शकता. डब्यात तयार केलेल्या पोळ्या ठेवताना मी खाली अशी एक माझ्याकडे प्लॅस्टिकची प्लेट आहे, ती प्लेट ठेवते. ती सुदैवाने मला डब्याच्याच आकारामध्ये मिळालेली आहे. त्याच्यावर असं एक कापड घालायचं, त्याच्यावर तयार केलेल्या पोळ्या ठेवायच्या. पोळी मी कधीही अशी घडी करून ठेवत नाही, तर ती अख्खी राहील अशीच बघते. पोळ्या ठेवल्यानंतर वरती परत असं एक कापड ठेवते आणि नंतर मी डब्याला झाकण लावते. एक छोटीशी गोष्ट दाखवते. आपण जर का वर असं कापड नसेल तर पोळीला अशी वाफ धरते बघा आणि ती सगळी वाफ त्या डब्याच्या झाकणावर येते आणि तेच पाणी नंतर परत वरच्या पोळीवर पडतं. अशा वेळेस ती वरची पोळी चिकट व्हायची शक्यता असते. घरात कोणीही पोळ्या करू देत, याच पद्धतीने आम्ही पोळ्या साठवतो आणि अगदी प्रत्येक पोळी खूप छान राहते. या आहेत आज केलेल्या पोळ्या. अगदी छान मऊसूत अशी आपली ही पोळी आहे आणि ही आहे काल केलेली पोळी. हे बघा, अजूनही ही पोळीसुद्धा 24 तास उलटून गेले तरीही अगदी छान मऊसूत राहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.